जेव्हा जेव्हा आम्ही वाकलन गावामध्ये गेलो तेव्हा तेव्हा सारा खूप सारा प्रेम या व्यक्तिमत्वाने आणि या व्यक्तिमत्वाने आम्हाला दिलाय. ते मात्र एक आमच्या जवळचे व्यक्तिमत्व अनिलदादा भोईर यांचा सन्मान आमच्या गावचे सन्माननीय पोलीस पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान मात्र केला जातोय. माळशी शान आणि त्याच्यानंतर बघू शकतो तुम्हाला खूप स्वीटली असा तुळशीचा रोपटं देऊन मात्र सन्मानित केलं जातं आपल्या व्यासपीठावरती. सर्वांचे लाडके सरपंच अनिलदादा भोईर याच्याकडे अभि गायकर सुद्धा आपल्या सोबत होते. मात्र बघितलं सरपंच साहेब व्यासपीठावरती. नाव बॅक टू गेट सामन्याकडे आमचा बघा मी थोडंसं ब्रेक होतो. तुम्ही ऐकत राहा बघत स्पर्धा खूप मोठी आहे. या दरम्यान मॅक्रो पण आपण ऐकूया आजच्या सोबत आम्हाला आज आम्हाला बघितलं खूप चांगली साथ लाभली आमच्या जवळचे मित्र नितीन कान यांना आपण ऐकू या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती मनोहरदादा पाटील यांचा सन्मान मी विनंती करेन आमच्या रामदादांना स्पर्धेचे आयोजक आहेत यांना विनंती करतो मी की मनोहरदादांचा सत्कार सन्मान माफ करा सन्मान आपण करायचा आपल्या व्यासपीठावरती. एक चांगलं व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून सातत्याने विचारतात त्यांची खूप सारी जिम्मेदारी त्यांच्यावरती पूर्ण आपल्या वाकलन गावाची असते. तर यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल रामदादांच्या शुभ हस्ते. तर त्याच्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे मी नक्कीच आभार व्यक्त करतोय. पुढे सामन्याकडे सामना खूप महत्वाचा असेल. तर खेळाचं पहिलं सत्र आपण ऐकूया मायक्रोफोन वरती नितीन कान यांना. धन्यवाद. धन्यवाद राहुल. धन्यवाद ओमकार. आपण बघतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण बघतोय. सामना 4 षटकांचा असेल. एका बाजूला जीजी स्पोर्ट वाकलन तर दुसऱ्या बाजूला सापाडे संघ. उद्या दिवसात ही स्पर्धा आपण बघतोय. किरण थळे सापाडे सुद्धा ही स्पर्धा कव्हर करणारे लाईव्ह म्हणजे घर बसले ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकाल. तर स्वागत आहे किरण थळे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज 20 मिनिटे आपल्या 4 षटकांचे गोलंदाज निखिल तर स्ट्रायकेंडला फलंदाज ऋषी भोईर. ऋषी भोईर स्ट्रायकेंडला पहिला चेंडू फुल टॉस खराब चेंडू भिरकावून दिले स्केवलकच्या डोक्यावरना 6 धावांसाठी गुड शॉट. षटकाने आगाज करतोय फलंदाज ऋषी भोईर. ऋषी भोईर आपण बघतो आरसीसी पेठच्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज. ज्याने 91 धाबा कुठल्या त्या स्पर्धेमध्ये तो फलंदाज स्ट्रायकेंडला. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका गॅप शॉट सिलेक्शन चेंडू मिड विकेट क्षेत्रामधनं चेंडू वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. एक दमदार सुरुवात दाखवली मैदानामध्ये जीजी स्पोर्ट वाकलन संघाने नाणेफेकी हरल्यानंतर पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार. गोलंदाज निखिल यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. कव्हर पॉईंट रिझल्ट मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं मैदानामध्ये. 1 धाव मात्र इथे पूर्ण होते. एका धाबेने ऋषी भोईर पोहोचतो वैयक्तिक 11 धावांना त्यांनी संघाची धावसंख्या दी 11 धावा. वाकणगावचे सरपंच आपण बघतोय अनिलदादा भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावर हा सामना एन्जॉय करताय. ज्यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा झाली काही दिवसांपूर्वी वाकलन ट्रॉफी जीजी स्पोर्ट वाकलन संघातली स्पर्धा आयोजित केली. त्यांची स्पर्धा जिंकली ती म्हणजे राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाने. यावेळेस मात्र मोठा फटका केतन म्हात्रेच्या बॅट मधनं लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. भाषेच्या प्रेक्षकांनी जेल पकडला त्याला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच ज्या प्रेक्षकांनी झेल पकडले त्यांनी यायचे आपल्याला 100 रुपये पारितोषिक. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न होता केतन म्हात्रेचा मात्र सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या देते 18 धावा धापलकरती. एक चांगली दमदार सुरुवात दाखवली मैदानामध्ये आपण बघतो जीजी स्पोर्ट वाकलन संघाने. कारण या संघाने या वर्षी सुरुवात खूप चांगली केली. नागझरीच्या मैदानामध्ये पहिला क्रमांक पटकाला. आरसीसी पेठच्या मैदानामध्ये पहिला क्रमांक. नेपाळच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू मात्र स्टॅमिंग स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक झेल खाली. क्षेत्ररक्षक होते विकी कोणती चूक करत नाही. पहिला झटका मैदानामध्ये जीजी स्पोर्ट वाकलन संघाला 18 धावसंख्या होती.
जिजीस्फोर्ट वाकड संघाला सुद्धा माहिती आहे की त्यांच्या समोर संघ आपण बघतो याच विभागातील एक दादा संघ सापाडे संघ, त्यामुळे जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल या मैदानामध्ये. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय भारतीय जनता पार्टी कल्याण शहर चषक 2017 या बघतोय आयोजक जवानमान क्रिकेट संघ गौरीपाडा. यावेळेस मात्र मिस्टामिंग स्ट्रोक, ज्या फलंदाजाने या स्पर्धेतला अर्धशतक कुठला होता तो फलंदाज शून्यावरती मैदानाच्या बाहेर. जीत भोईर बॅक टू पॅव्हेलियन. जीत भोईरने पहिल्या सामन्यात प्रेक्षकांची मन जिंकली होती आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक जीत भोईरच्या नावावरती. 18 धावसंख्येतील दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर आपण बघतोय. या स्पर्धेसाठी आपण बघतोय सातत्याने सागर म्हात्रे असो मिथुन म्हात्रे असो खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, त्यामुळे ही स्पर्धा आज तिसऱ्या दिवसात येऊन टेपली आहे. नक्कीच यश संपादन झालं मी म्हणेल आयोजकांना आतापर्यंत. तिसऱ्या दिवसापर्यंत गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज पुन्हा एकदा सचिन पाटील. गोलंदाजीसाठी सज्ज होते आपण बघतो गौरीपाडा एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अविनाशचा मोठा फटका, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑन रिजन मध्ये, तोपर्यंत सिंगल. अविनाश आपल्या एका धावेने खाते करतो. जिजीस्फोर्ट वाकड संघाची धावसंख्या होती ती 2 गडी बाद 19 धावा. मात्र केतन म्हात्रे सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये, तर केतन म्हात्रे अपयशी ठरला होता पहिल्या सामन्यामध्ये. त्या केतन म्हात्रेला आता चांगली कामगिरी दाखवावी लागेल कारण सामना खूप महत्वाचा आहे मैदानामध्ये. यावेळेस मात्र मोठा फटका केतन म्हात्रेच्या बॅट मधनं लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सुपर षटकार. चला जीत चेंडू चेक करायचंय. चेंडू कधी हरवला फुटला चेंडू नवीन दिला जाईल याची सर्व संघ नोंद घ्यायची. धावसंख्या 25 आणि पाटील इलेव्हन संदर्भ संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला 2 सामने जिंकून. यातून जिंकणारा संघ पाटील इलेव्हन संदर्भ संघावर क्वार्टर फायनल मध्ये फाईट करेल यानंतरच्या सामन्यामध्ये, आणि त्यातून जिंकणारा संघ थेट टॉप 4 मध्ये म्हणजे सेमी फायनल मध्ये. ऑलरेडी आपण बघतो जय वागेश्वर देसाई संघ अंतिम फेरीत आणि जय हनुमान उसरगर संघ तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल या स्पर्धेमध्ये. अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय, तेवढंच चांगलं आयोजन. स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक आहे 1,11,111 रुपये पारितोषिक व चषक. द्वितीय क्रमांकासाठी 55,555 रुपये व चषक. तृतीय क्रमांकासाठी 33,333 रुपये व चषक व चतुर्थ क्रमांकासाठी 33,333 रुपये. प्रथमच अशी स्पर्धा बघतोय आपण ओमकार शेट्टे कारण की चौथ्या क्रमांकासाठी 22,000 रुपये पारितोषिक असतो. मात्र या स्पर्धेत 33,333 रुपये पारितोषिक चौथ्या क्रमांकासाठी म्हणजे तब्बल जास्त पारितोषिक ठेवलंय जवानमान क्रिकेट संघ गौरीपाडा या संघाने. त्यानंतर ही चमचमणारी बाईक आपण बघू शकाल आमच्या व्यासपीठासमोर. उद्या दिवसात नक्कीच एक खेळाडू बाईक आपल्या घरी घेऊन जाईल. गोलंदाज सचिन. मात्र केतन म्हात्रे बाद एष्ट्या उद्वसा बिग विकेट. अजून एक झटका मैदानामध्ये जिजीस्फोर्ट वाकड संघाला. धन्यवाद मास्टर. केतन म्हात्रे बाद होते, मात्र त्यांचे बंधुराज मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे. अजून किरण म्हात्रेचा षटकार आठवतोय ओमकार मला. मकर संघात चषक याच वर्षी स्पर्धा आली 2017चा चॅम्पियन संघ जिजीस्फोर्ट वाकड संघ सामना झाला होता. जिजीस्फोर्ट वाकड वर्सेस वाडेकर आणि वाकड संघाला एका चेंडूमध्ये 5 धावांची कंपल्सरी गरज होती आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकला होता या किरण म्हात्रेने. तो किरण म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. 3 फलंदाज बाद होतात, मात्र 25 धावा आतापर्यंत कुठल्याच जिजीस्फोर्ट वाकड संघाने. मात्र सचिन पाटीलचं मी कौतुक करेल ज्या सचिन पाटीलने कमबॅक केलं या सामन्यामध्ये सापाडे संघासाठी. सचिन यावेळेस मात्र खेळू करतो बघा चेंडूला सन्मान दिलाय किरण म्हात्रेने.
फक्त सिंगल, कारण चेंडू तेवढा चांगला होता, मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देणं एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या दिली 26 धावा धावपलकावरती जीजी स्पोर्ट वाकण संघाच्या. 3 गडी बाद 26 धावा आतापर्यंत, दुसरं षटक मार्गस्थ असताना. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पायचीचं अपील केलं जाते. मात्र अपील केलं जाते क्षेत्ररक्षकांकडनं, मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. फलंदाज भगत सिंग मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. फलंदाज पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. लगेच हेमंत महात्रे काहीतरी बातचीत करतोय. आपण या सीझनचा विचार केला ओमकार तर पहिली स्पर्धा झाली वाकलन ट्रॉफी, त्या स्पर्धेत बाईक जिंकली राकेश मात्रे इलेव्हन सोनापाडा संघाचा योगेश पाटील. त्यानंतर स्पर्धा झाली धरणा येथे, त्या स्पर्धेत बाईक जिंकली हेमंत म्हात्रे याच गावचा खेळाडू गौरीपाडाचा. त्यानंतर तिसरी बाईक धन्यवाद डीजे मास्टर सुरेंद्र लोखंडे नवापाडा संघाचा गोलिली येथे स्पर्धा आली. त्यानंतर चौथी बाईक विजय पवार आडवली संघाचा, ज्याने नारायण चषक मध्ये चौथी बाईक आपण बघितलेली. ही 5वी बाईक बघायचंय कोणता खेळाडू पटकावतोय. डीजे थँक्यू डीजे. थँक्यू. उद्या गौरीपाडा संघाच्या मैदानात सागरला संधी असेल. रामदादा सागर खूप फॉर्म मध्ये आहे, तर सागरनं 200 अर्धशतक वगैरे झळकावली तर सागर येऊ शकतील त्या बाईकच्या रेस मध्ये. अलीकडच्या काळाचा विचार केला तर उसरगर संघाचा विशाल खूप फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, की तो संघ अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा आला आहे. 2 षटकं कंप्लीट झाली आहेत. फलकावरती धावा आतापर्यंत आली 27, अजून 2 षटकं बाकी आहेत. आणि किरण आणि अवी या 2 फलंदाजावरती जिम्मेदारी असेल जीजी स्पोर्ट्स वाकण संघाची. ओमकार आपण विचार केला तर 18 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, मात्र या षटकात कमबॅक केलं मी म्हणे गोलंदाज सचिन पाटीलने. कारण की सचिन पाटीलने जरी 9 धावा दिल्या असतील, मात्र 2 फलंदाज बाद केले. जीत भोईर आणि केतन म्हात्रे सारख्या 2 मान फलंदाजांना बाद केले. दोन षटकाचा खेळ संपतो आणि 13.50च्या सरासरी धावा आतापर्यंत कुठल्या आहेत जीजी स्पोर्ट वाकड संघाने. अप्रतिम फलंदाजी दाखवावी लागेल मैदानामध्ये अविनाश भोईरला. कोण दिसेल अविनाश भोईरला कुटारलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली होती अविनाश भोईरने कुटारलीच्या स्पर्धेमध्ये. एकमेव बाईक आपण बघतोय अविनाश भोईरच्या नावावरती. तर अविनाश भोईर स्ट्राईक एंडला आपण बघू शकाल. तिसरं षटक घेऊन गोलंदाज अतुल. 2 षटकाचा खेळ संपला. धापल करत धावा त्या तब्येत चला फास्ट खेळायचं. अजूनही एक सामना आपल्याला खेळायचा यानंतरचा क्वार्टर फायनलचा सामना असेल. यातून जिंकणारा संघ पाटील इलेव्हन संदर्भ संघावर वाईट करेल. पाटील इलेव्हन संदर्भ संघाने सुद्धा अप्रतिम कामगिरी दाखवली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 2 सामने जिंकलेत आतापर्यंत. तिसरं षटक घेऊन गोलंदाज अतुल. यावेळेस मात्र अविनाशच्या बॅटमधनं मोठा फटका मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू फरार 4 धावांसाठी. धावसंख्या होती धावा मात्र वेगाने वाढतायत मैदानामध्ये. 31 धावा धावपलकावरती. 31 धावा आपण बघू शकाल. गोलंदाज अतुल मैदानाच्या. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मात्र दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि फलंदाज किरण मात्र बॅक टू पॅबेलेन. मास्टर नवीन फलंदाज राहुल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. ज्या राहुल म्हात्रेने गोलिली चषक मध्ये 8व्या क्रमांकावर येऊन सलग 3 षटकार दाखवले होते आणि कमबॅक करून दिलं होतं जीजी स्पोर्ट बाकलन संघाला. त्या फलंदाजी मात्र 6व्या क्रमांकावरती निवड झाली आता मात्र या जीजी स्पोर्ट बाकलन संघामध्ये. गोलंदाज अतुल. धावलकर धावा 31 धावा आपण बघू शकाल. 2 चेंडू आतापर्यंत संपलेत.
गोलंदाज अतुल आपण बघतो 4 षटकांचा सामना, मात्र तिसरे षटक मार्गस्थ असताना आलेल्या सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू सीमा पलीकडे 6 धाबांसाठी गुड शॉट. सहाने धावसंख्या भारतीय धावसंख्या देते 37 धावा धावपल करते. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 37 धावा आपण कुठल्या आहेत, मात्र वाकला संघाचा आपण विचार केला जरी विकेट पडले असेल तरी धावा मात्र येत आहेत धावपल करते. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टमचा थोडासा बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. अवांतरिक धाव मिळते, धावसंख्या वाढते 1 ने, धावसंख्या देते 38 धावा धावपल करते. अविनाश आपण बघतो वैयक्तिक 11 धावांनी ते खेळतो मैदानामध्ये. यावेळेस मात्र बघा चेंडू उशिरा येतोय, बॅट लवकर फिरते अभिलाची, त्यामुळे डॉट चेंडूची समाप्ती. 38 धावा आपण बघतो धाबा कधी गोलंदाज अतुलला आपण बघितलं, नक्कीच आपल्याला वाडेकर संघाच्या शितू पाटीलची आठवण येते. त्या शैलीचा गोलंदाज मात्र अकुट टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होतोय, फाईन लेग रिझन मधनं फरार 4 धावांसाठी. धनधडीचे मास्टर मात्र अविनाश भोईर चांगली फलंदाजी दाखवतो मैदानामध्ये. धावपलकर धावा आहेत त्या 42. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर पॉईंट रिझन मधनं शतक आले होते, चेंडू फील्ड करतायत, फेकी करतायत, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत मैदानामध्ये. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि जीजी स्पोर्ट वाकला संघाच्या धावा झाल्यात त्या 4 गडी बाद 44. धनाधडीच्या माशा 3 षटकाचा खेळ संपला, धावपलकर धावा त्या 44. मात्र उद्याच्या दिवसात पहिला सामना असेल रांजणोली वर्सेस वडवली, त्यानंतर दुसरा सामना असेल दापोडे वर्सेस ठाकूरपाडा, तिसरा सामना वाघबिल वर्सेस सरवली आणि चौथा सामना असेल भरोडी वर्सेस जय हनुमान क्रिकेट संघ गौरीपाडा. बिग फाईट सामना, खूप मोठे संघ आपल्याला बघायला मिळतील. 8 संघ उद्याच्या दिवसात या स्पर्धेमध्ये, आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस, निर्णायक दिवस आणि शेवटचा दिवस या स्पर्धेचा उद्या दिवसात. अप्रतिम स्पर्धा आपण बघितली जाते. आमच्या या स्पर्धेचे प्रेरणास्थान कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ कावरा म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून खूप मोठी स्पर्धा आपण बघतो या विभागामध्ये. मात्र 44 धावा आतापर्यंत कुठल्या फलंदाजी करत असताना जीजी स्पोर्ट बाकला संघाने 3 षटकामध्ये अजून 1 षटक शिल्लक आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज भरत
65 धावांचं लक्ष असेल तर सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतरण ऐकू आपले सहकारी समालोचक ओमकार शेट्टी यांना. थँक्यू नितीन कान. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं भारतीय जनता पार्टी आयोजित कल्याण शहर चषक 2017च्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सेकंड राऊंडचा सेकंड सामना मध्ये तुम्ही एन्जॉय करता वाकण वर्सेस सापाडे. 65 धावेची गरज आहे. मोठा फटका आगाज केलाय सचिन पाटीलनं. दमदार सुरुवात केली आहे सापाडे संघाच्या बाजूनं. तसंच या ठिकाणी षटकाराला ऐवज जेलमध्ये कन्वर्ट केलंय. त्या ठिकाणी प्रेक्षकांनी यायचा पण व्यासपीठावरती 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी आयोजकांकडनं दिलं जाईल. या भाग्यवान क्रीडा रसिकाला मात्र मोतीराम भोईरला त्या ठिकाणी टार्गेट केलंय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. समोरच्या संघावरती अटॅक करणं आणि आपल्या संघाला सावरणं हा मनमंत्र त्या ठिकाणी वापरला जातोय. सापाडे संघाचे सचिन पाटीलच्या बाजूने 2 षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. हा चेंडू व्हेरिएशन पाहायला मिळालं. थोडासा स्लोवर वन होता. मागचे 2 चेंडू ओव्हर पिच होते त्याचा फायदा उचलला. फलंदाजी करताना सचिननं 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले. 2 चेंडू डॉट फेकले गेले म्हणजे 2 चेंडूवरती गोलंदाजानं युद्ध जिंकलं तर 2 चेंडूवरती फलंदाज कर्दनकाळ ठरला या गोलंदाज मोतीराम भोईरचा. हा चेंडू अतिशय चांगला होता. पडल्यानंतर आतमध्ये येतोय. शॉट कव्हरला. चेंडूला जोपर्यंत किरण फीड करेल तोपर्यंत एक सिंगल शिवदास आहे त्या ठिकाणी. तोपर्यंत एक सिंगल मिळेल आणि सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा या क्षणाला तुम्हाला पाहायला मिळतील 13. 65 धावा बनवायच्यात. सरासरी खूप महागडी सेट केली आहे वाकण संघानं. मात्र त्या धावा पुरेशा असतील का वाकण संघाच्या गोलंदाजांना हा सुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागेल. कारण सापाडे संघ हा सुद्धा एक अतिशय चांगला संघ आहे ज्यांच्याकडनं संघर्ष सुरू झाला. पहिल्या षटकामध्ये सचिननं चांगली सुरुवात करून दिली आहे सापाडे क्रिकेट संघाला आणि या क्षणाला स्ट्रायकवरती येतात विकी मडवी. हा चेंडू विकीसाठी अतिशय चांगला होता. जीतचं टॅलेंट त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. कारण वाकण संघ एक परिपक्व संघ आहे. क्षण गतवर्षी ठाणे असो रायगड असो सर्वात जास्त ट्रॉफीज आपल्या नावावरती कोरल्या. अनेक स्पर्धा ज्या संघानं गाजवल्या. नक्कीच तो जीजी स्पोर्ट्स वाकण संघ या 65 धावा रोकेल का. सापर्डे संघासमोर हा सुद्धा प्रश्न असेल. सापर्डे संघाच्या समर्थकांना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. या ठिकाणी 13 धावा बनवायच्या 65 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि आता लक्ष दूर जाताना तुम्ही पाहू शकाल 52 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडूवरती असेल विजयासाठी सापर्डे क्रिकेट संघाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 13. आता मध्ये लक्ष थोडंसं दूर जात आहे. प्रति षटकाचा जर विचार केला तर 17.33च्या सरासरीनं आता मात्र या धावा बनवाव्या लागतील. 52 धावा येणाऱ्या 18 चेंडू वरती. तर पाहिजे किती चांगला संघर्ष केला जातो आहे. कारण जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा विजय नक्की जसं म्हटलं जातं. मग ते या ठिकाणी किती प्रयत्न करेल यावरती डिपेंड असेल भविष्य. येणाऱ्या काळामध्ये सापाडे क्रिकेट संघाचा प्रयत्न सातत्यानं सुरू केलेत. सचिननं 2 षटकार नक्कीच दाखवले. मग गोलंदाजीसाठी येतं रफ्तारकार राजा केतन म्हात्रे. अवघ्या टेनिस क्रिकेटचं लक्ष ज्यानं आपल्याकडे खेचून आणला तो केतन. हा चेंडू शॉर्ट अँड पुल करतोय ऑन साइडला अवि भोईर. व्हेरी गुड फिल्डिंग. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या अविनाशसाठी. नक्कीच आपल्या संघासाठी उपयुक्त त्या धावा रोखल्या जात आहेत. अवि भोईरकडनं 3री धाव बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3री धाव सुद्धा त्या ठिकाणी इझिली कंप्लीट केली जाते आहे. नक्कीच अविनं 2 धावा रोखल्या आपल्या संघासाठी. मध्ये त्या ठिकाणी केतनने एक ओव्हर थ्रो केला आणि त्याचा फायदा झाला तो म्हणजे सापाडे संघाला. आणि 3 धावा या ठिकाणी येत आहेत सापाडे क्रिकेट संघासाठी आणि धावसंख्या 3ने पुढे सरकेल. फलकावरती धावा या क्षणाला तुम्ही पाहू शकाल 16 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. सापडतेच्या बाजूने विकी मडवी आणि त्याला साथ देत आहेत सचिन पाटील. नक्की सचिन कल्याण विभागातील एक चांगलं नाव आहे. कल्याण विभागातील सापाडे संघाला सातत्यानं ज्यानं चांगलं क्रिकेट दाखवलं सातत्यानं सुखाचे दिवस ज्यानं टेनिस क्रिकेटमध्ये दाखवले या सापाडे संघाला त्या सचिनवरती खूप विश्वास असेल सापाडे संघाच्या समर्थकांचा. तर वाकण संघाला ज्यानं नेहमी संकटातनं सारलं तर वाकण संघाचा हिरो गोलंदाजीच्या बोरावरती तुम्ही पाहू शकाल केतन म्हात्रे राऊंड विकेट येत आहेत. हा चेंडू अप्रतिम फटका. म्हणजे क्षेत्र कसे असतील लॉंग लेगला उमेश एकाच अक्षामध्ये कव्हर करतोय. फेकी खूप अचूक येते उमेश कडनं आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत विकी मडवी.
थँक्यू डीजी. फलंदाज विकी बाद झाले. आता फेकी किती अचूक आली होती त्या ठिकाणी उमेश कडनं पार्ले थ्रो जो यायला हवा आणि नक्कीच तो थ्रो आला उमेश कडनं आणि फलंदाजाला त्या ठिकाणी मैदान सोडावं लागलं. पहिला सांघिक यश या ठिकाणी मिळत आहे मैदान गाजवताना. जीजी स्पोर्ट्स वाकण या क्रिकेट संघाला आता नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत ॲज अ वन डाऊन प्लेअर निखिलला त्या ठिकाणी येताना तुम्ही पाहू शकाल. आता मध्ये संघर्ष थोडासा मोठा झाला. विजयासाठी थोडेसे जास्त धावा झालेत कारण गोलंदाजीमध्ये अपयश आलं. मग आता पहिल्या सत्रामध्ये आपण काय गमावलं ते विचार बाजूला सरून आता आपल्याला काय कमवायचं याकडे लक्ष द्यावं लागेल सापाडे संघाला. हा चेंडू बॅटची टॉपेज घेऊन जातोय डीप मध्ये फाईन लेगला. आउट फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर चौकारासाठी. आणि धावसंख्या 4 ने आता मध्ये पुढे सरकेल फलकावरती धावा या क्षणाला तुम्ही पाहू शकाल. आतापर्यंत येत आहेत 21. सांघिक दुसरे षटक वाघांच्या बाजूने फेकले जात आहे गोलंदाजी करताना केतन म्हात्रेकडनं. त्याचे किती धावा आता मध्ये केतन रोखतोय वाघां संघासाठी कारण वाघां संघाला गरज आहे कमबॅकची गरज आहे ब्रेक थ्रोची कारण समोर जय आणि पराजय यामध्ये एक नाव उभं आहे आणि ते नाव आहे सापाडेच्या बाजूने संघर्ष करताना सचिन पाटील त्याला थांबवावं लागेल. हा चेंडू खूप चांगला होता केतनचा. यावेळी अँगल बदलला केतननं ओव्हर द विकेट आले मग लेन त्या ठिकाणी भरकडले गोलंदाजी करताना केतन ऑफ स्टिकचा चेंडू बाहेर जातोय आणि एमसीचा नियम क्रमांक 24 आम्हाला सांगतोय या ठिकाणी अवंत धाव मिळेल ती म्हणजे सापाडे संघाला 65 धावेचा पाठला करताना ही अतिरिक्त धाव येते. हा चेंडू अजून एक मोठा फटका ग्लोरियस स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला ऋषी भोईर आणि चुकीची अपेक्षा नसेल ऋषी भोईरकडनं या वाकांच्या समर्थकांना आणि फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का या ठिकाणी निखिलच्या रूपाने सापाडे संघाला. फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल निखिल आणि नवीन फलंदाज येतात. 4थ्या क्रमांकावरती किशोर आणि वाकण संघ छाप सोडतो मैदानावरती. जबरदस्त कामगिरी झाली. पहिल्या सामन्यामध्ये जीतनं संघाला सावरलं म्हणजे दुसऱ्या सामन्यामध्ये जीत ऋषी केतन अपयशी ठरले आणि अविनाशनं चांगली फलंदाजी केली. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय शॉर्ट टर्मॅनला बीट करून चेंडू सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज होते विनोद भोईर. मात्र लास्ट मोमेंटला चेंडूला चकवा दिला. चेंडू थोडासा टर्न झाला आणि त्या ठिकाणी असं म्हटलं जातं नजर हड्डी दुर्घटना घडली आणि तेच चित्र तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि 4 धावा वसूल झाल्या फलंदाजासाठी. स्ट्रायकरवरती फलंदाज सज्ज होतात. हा चेंडू खूप चांगला आहे पडल्यानंतर आतमध्ये येतोय. चांगला कमबॅक केला. 2 चौकार जरी आले असले यष्टांच्या मागे मग त्या ठिकाणी केतननं एक विकेट सुद्धा कॅरी करून दिली आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर फलकावरती धावा या क्षणाला पाहायला मिळतात. 65 धावेचा पाठला करताना 26 बनवायच्या मैदानावरती 65 धावा. मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन या क्षणाला केलं तर जिंकण्यासाठी अजून पण लक्ष मिळणं जास्त महागडं नाहीये कारण येणारे 12 चेंडू 39 धावेची आवश्यकता आहे ती म्हणजे सापाडे क्रिकेट संघाला. अप्रतिम संगीत डीजे मास्टर कडनं येत आहे ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी
माझा राजा लढला फक्त हिंदवी स्वराज्यासाठी, त्या स्वराज्याचे जनक छत्रपती शिवरायांचं संगीत या ठिकाणी येताना तुम्ही पाहू शकाल. व्यासपीठावरती अनेक मान्यवर स्पर्धा एन्जॉय करतात, त्यापैकी एक दानशूर दाता, त्याचबरोबर एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि माणुसकीचं नातं शनाया वाकणकरांना शिकवलं. नक्कीच त्या अनिलदादा भोईर यांना स्पर्धा एन्जॉय करताना तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या समवेत ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील आहेत आणि या स्पर्धेचे अनेक आयोजक, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कल्याण विभागातील अनेक नेते, लोकनेते मंचावरती तुम्ही पाहताय. गोलंदाजीसाठी जीत येतोय. हा चेंडू, मोठा फटका, चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरकले, कॉल करायला होता अविना, अन्यथा वाकणकरांना माहिती आहे जीत या झेलपर्यंत इझिली पोहोचू शकले असते. अविना त्या ठिकाणी वेट केला असता किंवा अवी पुढे सरकले असते. मात्र त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल धावा बनवतोय तो म्हणजे साबर्डे संघ आणि चोटी धाव बनवण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झाले आणि अजून एक सांघिक यश त्या ठिकाणी मिळत आहे वाकडून क्रिकेट संघाला. दोन धावा त्या ठिकाणी आलेत आणि नवीन फलंदाज येतात. मिडल ऑर्डर मध्ये गणेश भोईर 5व्या क्रमांकावरती येताना तुम्ही पाहू शकाल. मात्र स्ट्राईक एंड वरती जय आणि पराजयाच्या मध्ये एक फलंदाज तो म्हणजे सचिन पाडेल. हा चेंडू सचिन साठी ऑन साइडला मोठा फटका दाखवत आहे सचिन. केतन खूप वेगाने त्या चेंडूवरती, तोपर्यंत फक्त सिंगल लाभेल. फेकी खूप अच्छी कॉली होती, त्या ठिकाणी धावचीत होऊ शकतील आणि फलंदाज धावचीत झाले. ज्या फलंदाजाकडनं आशा होत्या, ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा अभिलाषा बाळगत होता हा साबर्डे संघ, आणि त्याच फलंदाजाचा त्या ठिकाणी अंत झालाय आणि सचिन पाटीलची पारी त्या ठिकाणी संपुष्टात येते आहे. फलंदाज बाद झाले सचिन. आता मात्र साबर्डे संघ थोडासा मागे पडतोय, थोडासा बॅकफूट आलाय, डॉमिनेट केलाय मिमळे वाकण संघाच्या गोलंदाजांनी, खास करून मिमळे गोलंदाजांनी नाही तर क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी पूर्णपणे दबाव निर्माण केला. तो म्हणजे या साबर्डे संघावरती एक तर आधीच मोठे फटके येत नाहीत आणि ज्या क्षणाला चेंडू सीमेरेषेवरती जातोय त्यावेळी दुसरी धाव बनवताना हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवे येतात आणि सातत्यानं प्रत्येक फलंदाज धावचीत होत आहे. अजूनपर्यंत 3 फलंदाज धावचीत झाले या ठिकाणी साबर्डे संघाचे आणि नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती कॅप्टन ऑफ द टीम संगनायक अधिक लेताना तुम्ही पाहू शकाल. चला संदर्भ संघाचे संगनायक या ठिकाणी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. प्रथमेश, हा चेंडू अधिक साठी व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, कारण कधी स्लोवर वन फेकला असत, कधी चेंडू वेगानं टाकतायत, कधी चेंडू गुडलेन स्पॉट वरती पिच होतोय, कधी ऑफस्टिकला पिच होत आहे, कधी चेंडूला बाउन्स दिला जात आहे. म्हणजे 6 चेंडू व्हेरिएशन करून फेकले जातात आणि आपल्या संघासाठी एक अप्रतिम कमिटमेंट येत आहे. नक्कीच या जीतनं पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा कोटल्या आणि मैदान गाजवला या जनुमान गौरीपाडा चषकामध्ये. हा चेंडू स्लोवर वन, मोठा फटका, म्हणजे क्षेत्ररक्षक मिड विकेटला ऋषी, एकापेक्षा जास्त असं काहीच नाहीये आणि एका धावेनं धावसंख्येमध्ये बदल येतील आणि धावफलकावरती धावा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील 30. अजून मध्ये या षटकातील एका चेंडूचा 2 चेंडूचा के बाकी आहे. पाहिजे किती धावा कुठल्या जात आहेत. हा चेंडू वन्स अगेन ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल होईल. एकेरी दुरे धावेनं सामना जिंकणं येणार नाहीये साबर्डे संघाला. मात्र षटकार चौकारांची गरज आहे आणि अशा क्षणाला सिंगल डबलकडे लक्ष केंद्रित केलं नक्की साबर्डे संघ डॉमिनेट होईल आणि साबर्डे संघाला या स्पर्धेमध्ये काढता पाय घ्यावा लागेल. 31 धावा धापलकावरती शेवटचा चेंडू जीतचा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू मोठा फटका, ज्या फटक्याची आस लागली होती, ज्या फटक्याची वाट पाहत होता हा साबर्डे संघ आणि तोच फटका आलाय. संघनायक अधिक पाडेलच्या बाटबंद मिड विकेटच्या डोक्यावरनं हा खणखणीत षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मध्ये गरज असेल 28 धाव्यांची आणि 28 धावा या ठिकाणी चेस करताना
खूप मोठा संघर्ष करावा लागेल, खूप मोठी फाईट द्यावी लागेल या ठिकाणी साबर्डे संघाला. मात्र याच मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये 28 धावा कुटताना आम्ही पाहिलं. निजेश संघाचे डाव्या हाताचे विस्फोटक आणि अनुभवी खेळाडू विशाल पवारला. नक्कीच जरी अस्तित्व टिकलं नसलं निजेश संघाचं तरी मात्र निजेश संघानं मैदान गाजवलं होतं. जर्मन टायगर संघासमोर खेळत असताना त्या 28 धावा कुठल्या होत्या. मात्र गोलंदाजीसाठी या क्षणाला इथं वाकण संघाचा एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करताना ज्याच्या बॅटनं इम्प्रेस केलं लाडक्या रसिकांना. तब्बल 31 धावा अविनं कुठल्या आणि एक जबरदस्त फलंदाजी अवि भोईरकडनं पाहायला मिळाली. 4 षटकार त्यामध्ये अविनं दाखवले. एका चौकाराचा समावेश होता आणि खूप चांगला खेळ अवि भोईरकडनं पाहायला मिळाला. आणि या वाकण संघाला हे मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करून देण्यामध्ये सिंहाचा वाटा होता अवि भोईर या फलंदाजाचा. आता मात्र तेच नाव पाहायचं वाकण संघाला तारतंय का. अविनाश ज्याच्या नावामध्ये नाश आहे तो समोरच्या संघाचा विध्वंसक ठरेल का की या वाकण संघाला तारलं जाईल अवि भोईरकडनं. हा चेंडू फुल टॉस, मोठा फटका गॅप मध्ये, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. याच फटक्यांची गरज आहे आणि याच फटक्यांसाठी ओळखलं जातं. या खेळाडूला एक अप्रतिम फिनिशर आहे या सापाडी क्रिकेट संघातील. म्हणजे 5 चेंडू 24 धावा, खूप महागडे लक्ष वाकण संघानं सेट केलंय. हा चेंडू फुल टॉस, अजून एक मोठा फटका, चेंडू आकाशात स्क्रीनवर येतोय, पारलेस लोक, चेंडू सीमारेष बाहेर. जबरदस्त फटकेबाजी होती या सापाडी क्रिकेट संघाकडनं. समीकरण बदलेल आता, सामन्याचा रंग बदलताना तुम्ही पाहू शकाल. अनबिलियल क्रिकेट आहे, अप अँड डाऊन तुम्हाला पाहायला मिळतात. या सामन्यामध्ये कमबॅक केला जातोय तो म्हणजे साबर्डे संघाकडनं. हा चेंडू गणेश साठी शॉर्ट अँड बॉल करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक पुढे सरकले. मोतीराम भोईर अप्रतिम झेल, फलंदाज बाद होते ज्यानं स्वप्न जागी करून दिली. नक्कीच ती स्वप्न धुळीला मिळवली या क्षणाला अवि भोईरनं. मध्ये अजून मध्ये सामना संपला नाहीये कारण येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. थँक्यू डीसी. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. नक्कीच वाकण संघानं चांगली स्थिती निर्माण कुठे केली तर नक्कीच मी आवाजून उल्लेख करेल अवि भोईरच्या फलंदाजीचा. कारण शेवटच्या 2 चेंडूवरती अविने जे 2 षटकार दाखवले तेच बेनिफिट देऊन जात आहेत. हा चेंडू अप्रतिम फटका, बदलाली तर चांगलं होतं, शॉर्ट सिलेक्शन दर्जेदार होतं आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फाडताना चौकारासाठी. थँक्यू डीसी. चौकारांना फरक पडणार नाहीये जीजी स्पोर्ट्स वाकण संघाला कारण त्यांनी 4 षटकामध्ये 65 धावा कुठल्या गेल्यात. हा चेंडू अजून एक मोठा फटका, शेवटचा चेंडू आणि आता गरज असेल एका चेंडूवरती 8 धावेची. म्हणजे काय क्रिकेट आहे. 28 धावा सुद्धा कमी पडल्या असत्या या ठिकाणी. मी म्हणेल जर मागचा चेंडू जर षटकार आला असता तर. शेवटचा चेंडू आणि 8 धावेची गरज आहे विजयासाठी या ठिकाणी साबर्डे संघाला. मात्र खूप चांगली फाईट दिली साबर्डे क्रिकेट संघानं. हा चेंडू जातो ऑन साईडला. हा चेंडू चांगला फेकला अविनं. मागची काही क्षण लेझी क्रिकेट दाखवलं अवि भोईरनं त्याचाच फायदा उचलला अधिक पाडीलला. म्हणजे साबर्डे संघाचं अस्तित्व या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि 3ऱ्या फेरीमध्ये वाटचाल करतो एक चॅम्पियन संघ. पुढे येताना तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी जीजी स्पोर्ट्स वाकण त्यांना फाईट करेल या ठिकाणी संदर्भ संघ. आता लढाई चांगली होईल कारण संदर्भ संघ सुद्धा खूप चांगला आहे. एक स्पर्धा झाली बुर्दुलच्या मैदानावरती त्यामुळे याच सीझनला या संघामध्ये वाकण संघाला परास्त केलं होतं या पाटील इलेव्हन संदर्भ संघानं. म्हणजे वाकण संघाला पराजय करण्याची ताकद आहे या संदर्भ संघामध्ये. तर एका बाजूला वाकण संघ आज खूप कॉन्फिडेंटली खेळेल कारण सकाळच्या सत्रामध्ये जितनं सांगितलं 50 धावा